सर्वांना नमस्कार. आजपासून आता आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास सुरू करणार आहोत. जे की आपल्याला माहिती प्रिलिम्स मध्ये याचं जवळजवळ 15 क्वेश्चन्स आपल्याला असतात आणि मेन्स म्हणजे गट ब ची जी मेन्स आहे किंवा गट क ची मेन्स आहे त्यामध्ये जवळजवळ 10 क्वेश्चन्स याच्यावर असतात आणि 20 मार्क्स असतात मेन्सला. तर खूप इम्पॉर्टंट असा हा सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये आपण जो आता पहिला टॉपिक आपण घेणार आहोत तो म्हणजे आर्थिक नियोजन. ओके, आर्थिक नियोजन हा टॉपिक आपण घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आर्थिक नियोजनाचा इतिहास वगैरे आपण समजून घेऊ. सोबत आपल्याला ज्या पंचवार्षिक योजना आहेत आपल्या पंचवार्षिक योजना याचा देखील आता आपण अभ्यास करणार आहोत. मी मोस्टली माझे ज्या नोट्स हँडरिटन नोट्स आहे त्याच इथे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. तुम्ही पण म्हणजे एक आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या नोट्स काढत नाहीत, नोट्सशिवाय तुमचा अभ्यास हा म्हणजे पूर्णत्वाकडे जात नाही, तुमच्या रिव्हिजन्स जास्त पडत नाही त्यातनं आणि मग नंतर ते त्याचा परिणाम आपल्या मार्क्सवर होतो. तर ट्राय करा की तुमच्या स्वतःच्या नोट्स ह्या असतील. थोडंफार माझ्या नोट्सचा पण रेफरन्स घ्या, नसतील तर तुम्ही जे पुस्तक रेफर करत आहात त्याच्या नोट्स काढा, परंतु नोट्स काढा, कारण नोट्स काढणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. आता आपण सुरुवात करूया. आपलं पहिला जो टॉपिक आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे आर्थिक नियोजन. बरोबर, आर्थिक नियोजन हा टॉपिक आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आर्थिक नियोजनाची जी सुरुवात झाली तर ती मोस्टली बघा जवळजवळ 1914 साली आपण विचार केला तर आपल्याला माहिती की पहिलं महायुद्ध झालं होतं आपलं. बरोबर, 2 जागतिक महायुद्ध झालेले आहेत, त्यापैकी पहिलं महायुद्ध हे 1914ला झालेलं आहे आणि दुसरं महायुद्ध आपलं जे आपल्याला माहिती आहे 1939ला सुरू झालं होतं. ठीक आहे, ते पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्यानंतर मग रशियामध्ये क्रांती घडली. आपल्याला माहिती रशियामध्ये जी क्रांती घडली, रशियन राज्य क्रांती घडली आणि तिथे कम्युनिस्ट लोकांची सत्ता आली आणि कम्युनिस्ट लोकांची जी सत्ता आल्यानंतर तिथं लेनिन म्हणून नेता होता, त्यांनी 1921 साली काय केली, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी मांडली. ओके, राष्ट्रीय इकॉनॉमिक पॉलिसी, नॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी मांडली आणि त्यानंतर काय आलं, मग लेनिननंतर स्टॅलिन आला. स्टॅलिनने काय केलं, 1928 नंतर लेनिनने जी पॉलिसी मांडली होती, ओके, नॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी, ती रद्द केली आणि त्याचंच रूपांतर नंतर पंचवार्षिक योजनेला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे पंचवार्षिक योजनेचा जर इतिहास आपण पाहिला तर तो ॲक्च्युली रशियाने ते मांडायला सुरुवात केलेली होती 1928 नंतर. तर 1928 ते 1991 या काळामध्ये रशियाने जवळजवळ 13 पंचवार्षिक योजना मांडलेल्या होत्या. म्हणजे याचा अभ्यास काय करायचा, एक थोडं कम्पॅरेटिव्ह स्टडी आपल्याला असं माहिती पाहिजे आपल्याला, यासाठी आपण ही माहिती पाहतो आहे की भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण टोटल 12 पंचवार्षिक योजना वापरल्या. भारतामध्ये किती वापरल्या आपण, 12. ओके, तर रशियाने एकूण 13 पंचवार्षिक योजना राबवल्या होत्या. थोडं माहिती असं म्हणून इथं लिहिलेलं आहे, रशियामध्ये त्या राबवण्यात आलेल्या होत्या. आता त्यानंतर जगामध्ये काय चाललं होतं की ऑस्ट्रियाचा एक म्हणजे अर्थतज्ञ होता रोझेस्टिन रोडॉन, तर यांनी एक बिग पुश मॉडेल मांडलं होतं. बिग पुश मॉडेल म्हणजे एक अर्थव्यवस्था, जर तुम्हाला म्हणजे अर्थव्यवस्थेची प्रगती करायची असेल अर्थव्यवस्थेमध्ये, ते एक इकॉनॉमीला एक बिग पुश देणं खूप गरजेचं आहे, एक मोठा धक्का देणं खूप गरजेचं आहे. तर हे त्यांचं मॉडेल होतं, ज्याच्यामध्ये जी भांडवली गुंतवणूक आहे, तर भांडवली गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यावर भर त्याच्यामध्ये होता. आणि त्याच्यासोबतच हेरॉड डॉमर यांनी देखील एक मॉडेल मांडलं होतं, ज्याचा वापर आपण भारताच्या फर्स्ट 5 इयर प्लॅनसाठी केलेला होता. ह्या गोष्टी भारताच्या पंचवार्षिक योजना सुरू होण्याच्या आधी जो नियोजन काळात आपण वापरला, तर त्याच्यामागचं जे तत्त्वज्ञान होतं हे सर्व ह्या घटकांनी झालं. म्हणजे ह्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम झाला होता थोडक्यात. म्हणजे रशियन राज्यक्रांती जी झाली, पहिलं महायुद्ध झालं, रशियन राज्यक्रांती झाली, त्यानंतर कम्युनिस्टांची सत्ता आली, त्यानंतर लेनिननी NEP नॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी मांडली आणि स्टॅलिननी पंचवार्षिक योजना सुरू केल्या रशियामध्ये. तर ह्या गोष्टींचा कुठं ना कुठंतरी नेहरूंवर परिणाम होत होता आणि नेहरूंनी भारतामध्ये मग पंचवार्षिक योजना राबवायला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये हे रोझेस्टिन रोडॉन यांचं जे बिग पुश मॉडेल आणि हेरॉड डॉमर यांचं जे मॉडेल आहे तर ते आपण 5 इयर प्लॅनमध्ये वापरलेलं होतं. मी मोस्टली नोट्सच एक्सप्लेन करणार आहेत. तुम्ही पुस्तक वाचा, आपलं देसले सरांच्या बुक्समध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. थोडं मी फक्त याच्या नोट्स ज्या काढलेल्या आहे मायक्रो नोट्स, त्या फक्त मी आता एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे. आता नियोजन जो आहे, तर नियोजनाचा इतिहास, प्रकार आणि संस्था देखील आपल्याला पाहावं लागेल. सर्वात प्रथम भारतामध्ये 1934 साली विश्वेश्वरय्या योजना मांडण्यात आली. ओके, तर विश्वेश्वरय्या जे होते आपले, त्यांनी ही योजना मांडलेली होती. त्यांचं एक बुक पण आपल्याला माहिती की द प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. ओके, प्लॅन ऑर पेरिश हा त्यांनी संदेश देखील दिला होता, प्लॅन ऑर पेरिश. ओके, तर आपल्याला माहिती की विश्वेश्वरय्या यांनी 1934 साली आपल्याला नियोजनाचं म्हणजे पाया घालून दिलेला होता. आणि त्याच वर्षी आपल्याला हे पण लक्षात ठेवा, त्याच वर्षी 1934 साली फिक्कीची योजना आली होती. ओके, नलिनी रंजन सरकार यांनी काय केलं, फिक्की थ्रू, तर ती योजना त्यांनी मांडलेली होती. त्यानंतर 1938 साली काँग्रेसने एक योजना मांडली होती, कारण हरिपुरा अधिवेशन जे झालं होतं आपल्याला माहिती आहे. 1938 साली जे हरिपुरा अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते,
सुभाषचंद्र बोस. त्याचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. राईट. तर हरिपुरा आणि त्रिपुरी हे 2 अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते. तर काँग्रेसने ही योजना मांडली होती हरिपुरा अधिवेशनमध्ये. त्यामध्ये काय झालं होतं की नॅशनल प्लॅनिंग कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते जवाहरलाल नेहरू होते. याच्यामध्ये 15 सदस्य होते, 29 उपसमित्या होत्या. म्हणजे काँग्रेस योजना म्हणजे खूप मोठं योगदान आहे या योजनेचं. नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी की जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. हे म्हणजे हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते, बरोबर. परंतु हे नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी स्थापन करण्यात आली त्या अधिवेशनामध्ये, तर तिचे अध्यक्ष मात्र जवाहरलाल नेहरू होते. ज्यामध्ये 15 सदस्य आणि 29 उपसमित्या होत्या. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. त्यानंतर मग चालू जाते 1944 साल. बॉम्बे प्लॅन. बॉम्बे प्लॅन म्हणजे भारतातील जे थोर म्हणजे मोठे 8 उद्योगपती होते, टाटा बिर्ला योजना असं देखील याला म्हटलं जातं. त्यांनी एकत्र येऊन काय केलं की एक बॉम्बे प्लॅन मांडला. परंतु जरी हा उद्योगपतींनी मांडलेली योजना असेल तरी पण ह्या योजनेमध्ये त्यांनी जी मिक्स्ड इकॉनॉमी आहे आपली, तर त्याचाच त्यांनी प्रचार केला होता. म्हणजे भारताने कुठली पद्धती अवलंबावी, तर ती मिक्स्ड इकॉनॉमीचा त्यांनी प्रचार केला होता. त्यानंतर त्याच वर्षी बघा 1944 साली परत गांधी योजना आली. जे नारायण अग्रवाल होते, गांधींचे हे अनुयायी होते, तर त्यांनी गांधी योजना मांडली होती. मग यांचं म्हणणं असं होतं की आपण गावं सक्षम केली पाहिजेत. म्हणजे ते कशा थ्रू होतील, तर ते कुटीरोद्योग असतील किंवा ग्रामोद्योग असतील किंवा खेडे स्वयंपूर्ण करण्याचा त्यांचा भर असा होता. तर ती गांधी योजना मांडली. आता इथे एक तुम्ही पाहिलं असेल की जे स्टार्टिंगचे 2 वर्ष आहेत बघा, 1934 आणि 1934 हे 2 वर्ष सेम आहेत. तसेच 1944 आणि 1944 हे देखील वर्ष सेम आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा पाठांतर कराल किंवा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल, तर तेव्हा थोडं लॉजिकली पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. 1934 आणि 1944 म्हणजे या 2 वर्षी ज्या योजना आहेत त्या म्हणजे सेम वर्षी आलेल्या आहेत. ठीक आहे. कारण कधी आपल्याला क्रम किंवा याचे जोड्या लावण्यासाठी देखील साल विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जी 1945 साली आली होती ती जनता योजना. म्हणजे आपले जे M.N. रॉय होते, ओके, मानवेंद्रनाथ रॉय, तर ते कम्युनिस्ट नेते होते. तर त्यांनी मग बॉम्बे प्लॅनला प्रत्युत्तर देण्यासाठी ही जनता योजना मांडलेली होती. त्यानंतर 1950 साली मग शेवटी त्यानंतर भारत स्वतंत्र झाला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले जे J.P. नारायण आहेत, म्हणजे त्यांनी गांधीजी आणि विनोबा भावे यांची विचारसरणी पुढे नेण्यासाठी सर्वोदय योजना मांडली होती. अशा पद्धतीने जे नियोजनाचा जर इतिहास आपण पाहिला, तर सर्वात पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे 1934ची विश्वेश्वरय्या योजना, त्याच वर्षीची फिक्की योजना, त्यानंतर 1938ची काँग्रेस योजना, त्यामध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटी आपण पाहिली होती. त्यानंतर 1944ला बॉम्बे प्लॅन आणि गांधी योजना, ओके. त्यानंतर 1945ला जनता योजना आणि 1950ला शेवटी सर्वोदय योजना. आणि या योजना कुणी मांडल्या होत्या हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वेश्वरय्या योजना नावातच आहे, M. विश्वेश्वरय्या. त्यानंतर फिक्की योजना चे प्रणेते जे होते ते NR सरकार म्हणजे नलिनी रंजन सरकार हे होते. काँग्रेस योजना त्यावेळेचे अध्यक्ष लक्षात ठेवता आले तर सुभाषचंद्र बोस किंवा मग नॅशनल प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. 1944ला बॉम्बे प्लॅन जो मांडला त्यामध्ये 8 उद्योगपती होते. त्या 8 उद्योगपतींची नावं देखील आपण ती एक लिस्ट एकदा पाहणं गरजेचं आहे. त्याला फेमस पॉप्युलरली त्याला टाटा बिर्ला योजना असं देखील म्हटलं जातं. गांधी योजनेमध्ये नारायण अग्रवाल यांनी मांडली होती. जनता योजना M.N. रॉय यांनी मांडली होती आणि सर्वोदय योजना J.P. नारायण, ओके, ते यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. हा आपण इतिहास आत्ता पाहिलेला आहे. नियोजनाचे प्रकार हे जेव्हा आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये नियोजनाचे प्रकार आता आपण पाहूया. आपल्याला माहिती की 2 महत्त्वाच्या संस्था आपल्याला लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे नियोजन आयोग आणि दुसरी म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद. तर त्यातली ही नियोजन आयोग जी तिची स्थापना ही 15 मार्च 1950ला झालेली. PYQमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा नियोजन आयोगाची स्थापना देखील आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे जोड्या लावामध्ये देखील कधी विचारलं जातं किंवा डायरेक्टली सिंगल 1 लाईनर क्वेश्चन देखील आपल्याला विचारला जातो. त्यानंतर 1956 साली आपण दुसऱ्या औद्योगिक धोरणापासून भारताने आदेशात्मक नियोजनाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केलेली. 1956 सालच का? कारण आपल्याला माहिती की म्हणजे ॲक्ट जो होता दुसरी औद्योगिक इंडस्ट्रियल पॉलिसी होती ती आपण 1956ला डिक्लेअर केली. पहिली जी होती ती 1948ला डिक्लेअर केली होती, ओके. आणि 1956ला आपण दुसरे औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं. यातनं आपण भारत कुठलं नियोजन स्वीकारणार आहे तर ते आदेशात्मक नियोजन स्वीकारणार आहे हे आपण सांगितलं. त्यानंतर समाजवादी समाजरचना आपण यातनं ॲक्सेप्ट केलेली आहे. ती पण कुठल्या प्रकारची समाजवादी समाजरचना? लोकशाही पद्धतीची. त्याला आपण डेमोक्रॅटिक सोशलिझम असं देखील म्हटलं जातं. डेमोक्रॅटिक सोशलिझम, ओके. लोकशाही समाजवादी समाजरचना. आपली समाजवादी समाजरचना कुठल्या प्रकारची आहे तर ती लोकशाही प्रकारची आहे. तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना, 1956ला दुसरं औद्योगिक धोरण ज्यातून आपण आदेशात्मक नियोजन स्वीकारलं
आणि लोकशाही समाजवादी समाजरचनेचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर 1991पर्यंत आपण काय केलं, भौतिक नियोजनाकडे जास्त भर दिला, म्हणजे फिजिकल नियोजन जास्त, म्हणजे मोस्टली जे जड उद्योग वगैरे जे आहे किंवा त्याच्यावर फोकस करण्याकडे आपण लक्ष दिलेलं आहे. 1991 नंतर आपण काय केलं मात्र इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे सूचकात्मक नियोजन ह्याकडे आपण वळलेलो दिसून येतं आणि त्याला आपण सोशल प्लॅनिंग म्हणजे सामाजिक नियोजनाची देखील जोड दिलेली आपण दिसून येते 1991 नंतर. म्हणजे सूचकात्मक नियोजन म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था जी असते त्याचं थोडंसं एक ढिलं स्वरूप म्हणजे सूचकात्मक नियोजन, म्हणजे फक्त एक डिरेक्शन द्यायची की तुम्ही या दिशेने वाटचाल करा, प्रोत्साहन द्यायचं, त्यानुसार मग जे इंडस्ट्रीज वगैरे आहेत ते तसं प्रोडक्शन घेण्यासाठी तयार होतात. तर अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवा की 1991पर्यंत भौतिक नियोजन म्हणजे फिजिकल प्लॅनिंग, 1991 नंतर सूचकात्मक आणि सोशल प्लॅनिंग. ओके, म्हणजे इंडिकेटिव्ह आणि सोशल प्लॅनिंग. आता आपली इथं जे प्लॅनिंग असतं ते मल्टी लेवल प्लॅनिंग असतं. आपलं इथं जे प्लॅनिंग चालतं आपल्या देशामध्ये तर ते मल्टी लेवलवर हे प्लॅनिंग चालतं. म्हणजे असं नाही की फक्त एकाच ठिकाणी बसून केंद्रीकृत प्लॅनिंग आपल्याकडे नाही आहे. थोडं मल्टी लेवलवर हे प्लॅनिंग चालतं. त्याचे 5 स्तर आपण सांगू शकतो, जसं की केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्राम म्हणजे गाव स्तरावर. या 5 स्तरांवर आपलं प्लॅनिंग चालतं. तर 1950ला आत्ताच आपण पाहिलं की नियोजन आयोगाची स्थापना झाल्यानंतर जे प्लॅनिंग सुरू झालं ते केंद्र स्तरावर प्लॅनिंग सुरू झालं. नंतर 1952ला आपण NDC म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद, मगाशी तुम्हाला बोललो होतं 2 संस्था लक्षात ठेवायचे, एक म्हणजे नियोजन आयोग, दुसरी म्हणजे NDC. ते NDCमध्ये म्हणजे राष्ट्रीय विकास आयोगामध्ये राज्यांचा देखील सहभाग असतो आणि राज्य स्वतःहून प्लॅन करतात. तर म्हणजे राज्यांना देखील त्या प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये आपण काय केलेलं आहे, सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात, NDC आणि नियोजन आयोग. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती झाली होती आपली 1992 साली, तर त्यामध्ये काय आलं, आपण जी पंचायत राज आहे, पंचायत राज याला काय केलं आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे. म्हणजे पंचायत राज आणि नगरपालिका या हे जे आहेत त्यांना घटनात्मक दर्जा दिल्यामुळे जे जिल्हा लेवलचं प्लॅनिंग किंवा तालुका लेवलचं प्लॅनिंग आणि ग्राम लेवलचं प्लॅनिंग म्हणजे गाव स्तरावरचं प्लॅनिंग याला अधिकृत म्हणजे घटनात्मक मान्यता मिळाली. म्हणजे आधी आपण पाहिलं की आत्तापर्यंत आपण केंद्र स्तरावरचं प्लॅनिंग पाहिलं, त्यानंतर राज्य स्तरावरचं प्लॅनिंग पाहिलं, आता जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरचं देखील प्लॅनिंग आता आपण पाहिलेलं आहे. 2015 साली आपल्याला माहिती आहे की नीती आयोग हे म्हणजे आपलं जे आधीचं नियोजन आयोग होतं, त्यालाच ती बॉडी बरखास्त करून नीती आयोग 1 जानेवारी 2015 रोजी आपण काय केलं, नीती आयोगाची स्थापना केलेलं आपल्याला दिसून येतं. यातनं काय केलं, सहकारी संघराज्य कॉपरेटिव्ह फेडरलिझम या गोष्टीला आपण प्रोत्साहन दिलेलं आढळून येतं भारतामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रादेशिक नियोजनाचा. आता 5 स्तरावरचं आपण मल्टी लेवल प्लॅनिंग पाहिलं. आता रिजनल प्लॅनिंग पाहताना बघा, प्रादेशिक नियोजन जे आहे त्यामध्ये काय केलं जातं की विशिष्ट प्रदेश किंवा एक विशिष्ट हेतूसाठी ते टार्गेट केलं जातं. ओके, प्रादेशिक नियोजनामध्ये जसं की याचं सर्वात प्रथम आणि सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे 1933 साली USA टेनेन्सी व्हॅली एजन्सी किंवा अथॉरिटी जे आहेत तर ते सर्वात पहिलं प्लॅनिंगचं उदाहरण होतं टेनेन्सी व्हॅलीचं. ओके, तर भारतामध्ये देखील अशा प्रकारचं प्लॅनिंग अस्तित्वात आहे का, तर आहे. म्हणजे जर एखादा लेफ्ट विंगचा जो एरिया म्हणजे नक्षलग्रस्त प्रभावित असलेला एखादा एरिया आहे किंवा एखादा डोंगरी भाग एरिया आहे, ते एक स्पेसिफिक रिजनसाठी जे आपण टार्गेट करतो प्लॅनिंगचं ते त्याला प्रादेशिक नियोजन म्हणजे रिजनल प्लॅनिंग असं म्हटलं जातं. म्हणजे कुठेतरी हे थोड्याफार प्रमाणात हे देखील भारतामध्ये उपस्थित आहे. म्हणजे नियोजनाचे जे 5 स्तर आपण पाहिले मल्टी लेवल प्लॅनिंगवर, ते 5 स्तर तर आहेतच, सोबत प्रादेशिक नियोजनामधून देखील प्लॅनिंग भारतामध्ये चालतं. आणि आताच आपण पाहिलं की नियोजन आयोग जो आहे त्याची स्थापना 15 मार्च 1950ला झाली होती. म्हणजे स्थापना लक्षात ठेवायची आपल्याला. तर ही घटनात्मक संस्थाही नाही आणि ही वैधानिक संस्था देखील नाही, कट केलेलं आहे. ओके, इथं मी कट केल्याचा अर्थ काय, ती घटनात्मक संस्था देखील नाही आणि वैधानिक संस्था देखील नाही. आता याचे अध्यक्ष कोण असतात, तर पंतप्रधान PM हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे जे कोणी PM असेल ते आपोआप नियोजन आयोगाचे अध्यक्ष बनतात. सर्वप्रथम जेव्हा नियोजन आयोग स्थापन झालं होतं तर तेव्हा फर्स्ट जे अध्यक्ष होते आपले ते होते पंडित नेहरू आणि उपाध्यक्ष जे होते ते गुलझारीलाल नंदाई होते. त्यानंतर 28 मार्च 1950ला म्हणजे लगेच एक 13-14 दिवसांनी लगेच त्याची बैठक झाली आणि ही पहिली बैठक घेण्यात आली होती. आणि या नियोजन आयोगामध्ये नियोजनाचा जो प्रभाव होता तो केंद्र ते राज्य असा प्रभाव होता. कारण आपल्याला माहिती आहे त्यावेळी भारताला हे एक केंद्रीकृत प्रभावी नियोजनाची खूप गरज होती. त्यामुळे नियोजनाचा जो प्रभाव होता तो नियोजन आयोगामध्ये केंद्र टू राज्य म्हणजे टॉप टू बॉटम असं आपण सांगू शकतो. असा हा नियोजन केलं जायचं. तर ही संस्था आणि त्याचे हे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण यावरच पूर्ण क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. म्हणजे नियोजन आयोग म्हणजे ही घटनात्मक संस्थाही नाही आणि वैधानिक संस्थाही नाही, ती भारत सरकारच्या एक अधिसूचने म्हणजे GR नुसार स्थापन झालेली, रिझोल्युशननुसार स्थापन झालेली संस्था आहे. त्यानंतर दुसरी संस्था जी महत्त्वाची ती म्हणजे आपली राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. तिची स्थापना 6 ऑगस्ट 1952ला झालेली.
म्हणजे आधीची जी संस्था आहे त्याची 15 मार्च 1950ला आणि ही 6 ऑगस्ट 1952ला. तर ह्या संस्थेचं काम काय होतं की ही ही हायेस्ट डिसिजन मेकिंग अथॉरिटी, ही काय आहे, हायेस्ट डिसिजन मेकिंग अथॉरिटी आहे ऑन द डेव्हलपमेंट मॅटर्स. म्हणजे आपले जे 5 इयर प्लॅन मांडले जायचे तर तिला अंतिमतः मंजुरी ही राष्ट्रीय विकास परिषद द्यायची. ओके, तर 6 ऑगस्ट 1952 त्याची स्थापना आहे. ही देखील घटनात्मक देखील संस्था नाही आणि वैधानिक संस्था देखील नाही. ओके, त्यानंतर हिचे अध्यक्ष देखील पंतप्रधान असतात आणि याच्यामध्ये आता मग फरक काय, तर ही प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोगापेक्षा एक व्यापक यंत्रणा आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तर की ही एक नियोजन आयोगापेक्षा देखील व्यापक यंत्रणा आहे. 7 ऑक्टोबर 1967 याची पुनर्रचना करण्यात आलेली होती आणि तिला हायेस्ट डिसिजन मेकिंग ऑथॉरिटीचा दर्जा देण्यात आला होता. डेव्हलपमेंट मॅटर्समध्ये ती एक हायेस्ट डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी असेल. म्हणजेच 5 इयर प्लॅन्सची जी अंतिमतः मंजुरी यायची ती NDCकडून यायची. ओके, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या 2 संस्थांचे एवढेच पॉईंट्स आपण जरी केले तरी मोस्ट ऑफ दी PYQs आणि येणारे प्रश्न देखील आपल्याला सॉल्व्ह होतील. आता आपल्याला माहिती आहे की नीती आयोग म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना झाली आणि प्लॅनिंग कमिशन हे बरखास्त करण्यात आले आणि त्याच्या जागी दुसरी संस्था स्थापन करण्यात आली, ती म्हणजे नीती आयोग. आणि त्याचं फुल फॉर्म काय होतं, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हा फुल फॉर्म देखील खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर देखील क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. PYQ आहे हा. म्हणजे इन्स्टिट्यूट का इन्स्टिट्यूशन एवढा मायन्यूट फरक त्यांनी विचारलं होतं. ओके, तर ते इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं ते नीती आयोगाचं फुल फॉर्म आहे. त्याची स्थापना 1 जानेवारी 2015ला आहे. 6 जून 2019ला म्हणजे बघा पुढच्या इलेक्शननंतर. ओके, ह्या पहिल्या इलेक्शनच्या आसपास स्थापना झाली. 14च्या इलेक्शननंतर स्थापना झाली. 19च्या इलेक्शननंतर काय झाले, त्याची पुनर्रचना झालेली आपल्याला आढळून येतं. PM हे त्याचे अध्यक्ष होते. तर त्यावेळेस म्हणजे PM हे अध्यक्ष असतात. ओके, आणि उपाध्यक्ष हे शासन नेमतं किंवा पंतप्रधान नेमतात. याची कुठली दुसऱ्या संसदेकडनं वगैरे नेमणूक होत नाही उपाध्यक्षांची, ते सरकारच त्याची नेमणूक करतं म्हणजे पंतप्रधान. आता मोदी हे पहिले अध्यक्ष होते जेव्हा स्थापना झाली 2015 साली तेव्हा. आणि पनगडिया, अरविंद पनगडिया किंवा पंगारिया हे त्याचे काय होते, फर्स्ट उपाध्यक्ष होते. ते इथे एक मी लिस्ट दिलेली आहे जी स्टार्टिंगपासून जे उपाध्यक्ष होते. पनगडियानंतर कोण आले, 2017 साली राजीव कुमार आले, 2022 साली सुमन बेरी हे होते आणि 2026 नंतर अशोक लाहिरी हे काय आहे 2026ला त्याचे उपाध्यक्ष आहेत. मोदी अजूनही त्याचे अध्यक्ष आहे. म्हणजे नीती आयोगाचा अध्यक्ष अजूनही मोदी सोडून दुसरं कोणीही बदललेलं नाही. त्यानंतर CEO याची एक यादी मी काढलेली आहे इथे की सिंधुश्री खुल्लर हे 2015 साली पहिल्यांदा ते नीती आयोगाचे CEO होते, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके, त्यानंतर अमिताभ कांत हे 2016ला झाले. परमेश्वरन अय्यर हे 2022ला झाले. BVR सुब्रमण्यम हे 2023ला आणि आता निधी चिब्बर ह्या 2026ला त्या नीती आयोगाच्या CEO आहेत. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे नीती आयोगाची आपल्याला. हां, एक डिफरन्स म्हणजे नियोजनाचा प्रभाव इथं मात्र कसा आहे नीती आयोगामध्ये, स्टेट टू म्हणजे बॉटम टू टॉप. ओके, बॉटम टू टॉप, राईट. आणि सहकारी संघराज्य याला जास्तीत जास्त प्रोत्साहन नीती आयोगामध्ये देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने हे नीती आयोगाची इन्फॉर्मेशन होती. हा झाला नियोजनाचा आपला इतिहास, प्रकार आणि ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या देखील आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. आता ज्या पंचवार्षिक योजना आपण सुरुवात करणार आहोत. ओके, तर त्याची फक्त आता एक बेसिक ओळख इथं करून देऊया आणि पुढच्या लेक्चरपासून आपण पंचवार्षिक योजना देखील पाहणार आहोत. आता पंचवार्षिक योजनेची एक बेसिक ओळख पहा. पंचवार्षिक योजना ह्या पंडित नेहरू यांनी काय केलं, 8 डिसेंबर 1951ला फर्स्ट 5 इयर प्लॅन मांडला. ओके, कधी 8 डिसेंबर 1951 या दिवशी. ही तारीख खूप महत्त्वाची कारण इथं थोडं आपण फसण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतात. मात्र कार्यकाळ जो आहे आपल्या पहिल्या योजनेचा तो मात्र 1 एप्रिलला सुरू झाला नंतर. ओके, तो म्हणजे कार्यकाळ तो पूर्वलक्ष्य प्रभावाने तो लागू करण्यात आला होता की 1 एप्रिल 1951 पासून तो सुरू आणि 31 मार्च 1956 पर्यंत तो सुरू राहिला. म्हणजे फर्स्ट पंचवार्षिक योजना जर म्हटलं तर ती 1 एप्रिलपासून 1951 पासून मानली जाते. परंतु जी नेहरूंनी मांडली होती पंचवार्षिक योजना ती 8 डिसेंबर 1951ला मांडली, म्हणजे डिसेंबरमध्ये मांडली होती आणि पूर्वलक्ष्य प्रभावाने आपण पहिली पंचवार्षिक योजना लागू केली होती. हा फरक फक्त इथे एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर काही काळ हे योजना सुट्टीचा काळ मानला जातो कारण त्या काळामध्ये म्हणजे भारताची आर्थिक परिस्थिती थोडी बिकट झाली होती, जेणेकरून आपल्याला पंचवार्षिक योजना राबवणं अवघड झालं होतं. तर योजना सुट्टीचा काळ म्हणून 1966, 67, 68 आणि 68 ते 69 3 वर्ष योजना सुट्टीचा काळ मानला जातो. त्यानंतर 5वी जी पंचवार्षिक योजना आहे ती 1979ला समाप्त होणार होती, परंतु जनता सरकार जे आलं आपलं मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता सरकार जे आलं त्यांनी 1978लाच ही योजना थांबवली आणि 1978 ते 1980 या काळामध्ये सरकती योजना म्हणजे रोलिंग प्लॅन. ओके, सरकती योजना म्हणजे रोलिंग प्लॅन ही राबवलं.
त्यानंतर 1991 आणि 1992 साली आपल्याला माहिती भारतावर जे बॅलन्स ऑफ पेमेंट, ओके, याचं जे संकट आलं होतं, तर ते संकटामुळे आपण 2 वर्ष काय केलं, ही 2 वर्ष वार्षिक योजना आपण इथे राबवलेल्या होत्या. आणि सरतेशेवटी 31 मार्च 2017ला काय केलं, 5 इयर प्लॅन आपण संपुष्टात आणलेलं आहे. त्याच्या अगोदर काय होतं की 2015 सालीच नीती आयोगाची स्थापना झाली होती, परंतु जो 12वी पंचवार्षिक योजना आहे तिचा कार्यकाळ हा 2017पर्यंत होता, म्हणून तो तसाच चालू ठेवला आणि 5 इयर प्लॅन हे संपुष्टात आणले. आता सध्या नियोजनात कुठल्या प्रकारे असेल तर राष्ट्रीय विकास अजेंडा, ओके, नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा या थ्रू आपलं नियोजन चालतं. तर थोडक्यात ते 12 पंचवार्षिक योजना मी इथं मांडलेल्या आहेत, तर त्याचा कार्यकाळ फक्त आपल्याला म्हणजे पाठ ठेवायचा आहे. ओके, मोस्टली ज्या योजना आहेत ते एक कॉमन सेन्स लक्षात ठेवा की त्या 1 एप्रिलला सुरू व्हायच्या, म्हणजे आपलं आर्थिक वर्ष, आणि संपताना ते 31 मार्चला संपायच्या. म्हणजे 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 असं. तर पहिल्या योजनेचा कार्यकाळ जो होता तो काय होता, 1951 ते 1956. दुसऱ्या योजनेचं 56 ते 61, 5-5ने ॲड करत जायचं, 51 ते 56, 56 ते 61, 61 ते 66. 3 योजना व्यवस्थित चालल्या. त्यानंतर 1966 ते 69 सालात आपण योजना सुट्टीचा काळ पाहिला, ओके, आत्ताच पाहिला. त्यानंतर परत 5-5 वर्ष, 69 पासून बघा, 69 ते 74, आणि ते 74 ते 79 पाहिजे होतं, परंतु काय आलं, मध्ये जनता सरकार आलं, ओके, तर त्यांनी 78लाच योजना बंद केली. ही म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना ही पूर्ण होऊ शकली नाही, आणि त्यांनी सरकती योजना चालू केली 1978 ते 1980. त्यानंतर 1980ला त्यांचं सरकार गेलं, इंदिरा गांधी यांचं सरकार आलं, त्यांनी 1980 ते 85 आणि 85 ते 90 परत 5-5च्या फरकाने 2 योजना चालवल्या, 6वी आणि 7वी. त्यानंतर काय आलं, 1990 साली आपला देश एक आर्थिक संकटात सापडल्यामुळे 1990 ते 1992 या काळामध्ये आपण वार्षिक योजना राबवल्या. त्यानंतर 1992 ते 97 यानंतर मात्र मग दर 5-5 वर्षांनी आपण वाढवत जायचं, 92 ते 97, 97 ते 2002, 2002 ते 2007, 2007 ते 2012 आणि 2012 ते 2017 असे एकूण 12 पंचवार्षिक योजना आपण राबवलेल्या आहेत. आणि 3 मधल्या काळामध्ये बघा इथे योजना सुट्टीचा काळ होता, हा सरकती योजनाचा काळ होता, आणि या वार्षिक योजनाचा काळ होता. तर या 3 गोष्टी आपल्याला फोकस करायचा आहे, ह्या 1, 2 आणि 3. आणि टोटल योजना किती राबल्या तर 12 योजना. 12व्या योजनेनंतर पंचवार्षिक योजनेचे काय वाजले, 12 वाजले असं आपण लक्षात ठेवू शकतो. की अशा पद्धतीने आपण खूप डिटेलमध्ये ज्या नोट्स फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण काय काय पाहिलं की आधी नियोजनाचा थोडा बॅकग्राऊंड पाहिलं, त्यानंतर नियोजनाचा आपला इतिहास, भारतातील इतिहास पाहिला, त्याचे प्रकार पाहिला, ओके, इतिहास पाहिला, प्रकार पाहिला, ते संस्था जे महत्त्वाच्या त्या संस्था देखील आपण पाहिलेल्या आहेत. की आपल्याला नियोजन आयोग लक्षात ठेवायचा आहे, त्यानंतर नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद लक्षात ठेवायची, त्यानंतर नीती आयोग यातले जे महत्त्वाचे मुद्दे ते देखील लक्षात ठेवायचे आहे. आणि या 12 पंचवार्षिक योजनेचा जो कार्यकाळ आहे हा ॲटलिस्ट या लेक्चरनंतर आपला पाठ झालेला पाहिजे. आणि कधी कधी योजनेमध्ये खंड पडला, या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला माहिती पाहिजे. तो किती वर्षाचा होता, इथे पहा, जो योजना सुट्टीचा काळ होता तो 3 वर्षाचा होता, सरकती योजनेचा काळ 2 वर्षाचा होता, आणि वार्षिक योजनेचा काळ देखील 2 वर्षाचा होता. हे बेसिक पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या आपल्या तुमच्या हस्ताक्षरात तुम्ही नोट्स काढा, आणि त्या नोट्स वारंवार वाचा, खूप वेळा वाचा, आणि PYQ सोडवा. फक्त एवढं जरी केलं तरी डेफिनेटली मार्क्स मिळतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.